गाईज हा व्हिडिओ रोशननी शेअर केलाय आणि रोशनचे काका हे ऑटो ड्रायव्हर आहेत। ते ऑटो चालवत असताना त्यांना एका रात्री एक कस्टमर येतो जो गोरेगावला ड्रॉप करायला बोलतो आणि ड्रॉप करून झाल्यावरती 1:30 वाजलेले असतात आणि त्यांना घरी यायला वेळ झालेला असतो, म्हणून घरी जायला लेट होईल तर ते एक शॉर्टकट वापरतात आरे कॉलनीचा। आता आरे कॉलनीमध्ये 6 ते 7 किलोमीटर आत आल्यानंतर सुमसाम रस्ता आणि 1:30 वाजता रात्री कोणच नसतं रस्त्यावरती। त्यावेळी जात असताना नुसतं ऑटोची हेडलाईट चालू असते, त्यांच्या ऑटोमध्ये लाईट नसते, अंधार असतो। ते पण घाबरलेले असतात कारण की रस्त्यावरती कोणच दिसत नसतं, म्हणून ते ऑटोमध्ये गाणं प्ले करतात। पण गाणं प्ले केल्यानंतर त्यांना विचित्र आवाज यायला लागतात। त्यांना वाटतं की गाणं प्ले केल्यानंतर अजून भीती वाटते, म्हणून ते गाणं बंद करतात। गाणं बंद केल्यानंतर ते आवाज बंद होतात, पण गाणं बंद केल्यानंतर त्यांना वाटतं की त्यांच्या मागच्या सीटवरती कोणतरी बसलंय आणि कोणतरी बोलतंय। ते घाबरून मागे बघतात, मागे बघितल्यावरती कोणच नसतं, पण जेव्हा ते पुढे बघतात अचानक त्यांच्या समोर एक मांजर येते आणि त्या मांजरीला ते उडवतात। मांजरीला उडवल्यानंतर ते गाडी साईडला थांबून टॉर्च ऑन करतात, खाली उतरतात आणि चेक करतात, मांजर त्यांना कुठेच दिसत नाही। मग ते परत ऑटोमध्ये बसतात आणि पुढे जात असतात, पण त्यांना त्याच मांजरीचा आवाज मागच्या सीटवरून येतो आणि जेव्हा ते मागे बघतात तर ती मांजर ज्यांना ती उडवलेत ती मांजर मागच्या सीटवर बसलेली असते। तर आता ही किती खरी गोष्ट आहे हे नाही माहिती, पण आरे कॉलनीबद्दल 4 ते 5 फॉलोअर्सने मला वेगवेगळी गोष्ट पाठवली आहे, ज्याच्यामध्ये काही ना काही इन्सिडेंट झालेत। तर तुम्हाला ती गोष्ट हवी असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।